की यार काय माणूस आहे. पण काही माणसाला तशी होऊन जातं. म्हणजे आज जर त्यांना आपण म्हणजे स्वामी समर्थाला जसं आपण बघतो किंवा देवळात जर बघतो, मला वाटतं काम करून करून त्यांच्यामध्ये पण ते रूप आलंय की काय माहिती नाही. ती इतके स्थितप्रज्ञ शांत, जसं काही स्वामी समर्थाशीच बोलतोय काय, जसं काही ते भक्ताशीच बोलतंय की काय. म्हणजे ऍक्ट करता करता मला असं वाटतं की पूर्ण त्यांचा एक अंश त्यांच्या अंगात आला होता, काय माहीत नाही. पण काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो, तेजोपुंज त्यांच्या चेहऱ्यावर दिसण्यासारखं व्यक्तिमत्व मला त्यांना भेटल्यावर, म्हणजे मी नेहमी कधीतरी सेलिब्रिटी म्हणून जरी भेटत असतो तरी माणूस म्हणून खूप फार शोधत असतो की काय विशेष आहे त्याच्यामध्ये, काय वेगळंपण आहे त्याच्यामध्ये. तर स्वामी समर्थ सिरियल करून मला असं वाटतं जर त्यांनी स्वतःचं मत जरी काढलं आता तरी ते इतके चालतील लोक. आणि आपल्याकडे तर खूप भोळी माणसं आहेत, कधी पायावर डोकं ठेवतील काही सांगता येत नाही. आणि तर मात्र एक ॲक्टरला जो मान मिळतो ना या सगळ्यात, एक गोष्ट मी नेहमी बघितली. मला जर पुढे पुन्हा आयुष्यात जर विचारलं की तू पुन्हा काय होऊ शकतो, तुला कलेक्टर व्हायचं आहे की SP व्हायचं की ॲक्टर व्हायचं, तर मी मात्र ॲक्टरच म्हणेन. कारण ॲक्टर जाऊन मी कलेक्टर येऊ शकतो, SP येऊ शकतो, नेता येऊ शकतो, काय वाटेल ते होऊ शकतो. पण एका कलेक्टरला मात्र ह्या सगळ्या गोष्टी नाही होता येतात, त्याला विचारायला वेगळंच काहीतरी करावं लागत असेल. तर म्हणजे आयुष्यात जे काम मी करतोय त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे, आनंद आहे. आणि मी आनंद मानणाऱ्यांपैकी, मी फार त्रास सहन करण्यापैकी, आणि कुठलीही गोष्ट काम करताना त्रास करू नये हे मी या सगळ्या सेलिब्रिटीशी राहता शिकलोय. तसंच अतुल कुलकर्णी, आम्ही 10वी फ नावाची फिल्म लावली होती. सुमित्रा भावेंची फिल्म होती. सुमित्रा भावे सारखं उत्तम व्यक्तिमत्व, बापरे. त्यांची शेवटची फिल्म आता जाता त्यांनी कासव नावाची फिल्म केली, आणि आता सुमित्रा भावे आपल्यामध्ये नाही आहे. मी तेव्हाही मामी फेस्टिवलमध्ये ही फिल्म पाहिली होती 10वी फ, आणि मी भन्नाट एक शिक्षक आणि स्टुडंट विद्यार्थ्यांची असलेली फिल्म म्हटलं. आणि मी तेव्हा जे काही फिल्म तिथे बघायचो तेव्हा मला वाटतं की ही फिल्म आपल्या गावात लागल्या पाहिजे, आपल्या गावात ह्या फिल्म झाल्याच पाहिजे. आणि त्यानिमित्ताने सुमित्रा भावेंशी आणि मग अतुल कुलकर्णी तेव्हा तेवढे हिट नव्हते जेवढे आजच्या घडीला त्यांचा एक मोठा स्टारडम आहे, तेवढे नव्हते. पण तेही मात्र तेव्हा त्यांची देवराई नावाची पण फिल्म आम्ही लावली होती, 10वी फ लावली होती. तसंच वर्षा उसगावकरांची गाठ भेट फार महत्त्वाची आहे. त्यांनाही मी निवडणुकीच्या काळात सेलिब्रिटी म्हणूनच त्यांना मी बोलवलं होतं. पण वर्षा उसगावकर आम्ही म्हणजे काय म्हणतात की आमच्यासाठी तेव्हापासून तर आतापर्यंत काम करणार आहे, कंटिन्यू काम करत असणार एक असं व्यक्तिमत्व आहे वर्षा उसगावकर. थोडंसं ग्रे शेड वाटतं आपल्याला की या हिरोईनला सांभाळणं फार कठीण काम आहे बा. त्यांचं सगळं काय मेकअप पासून तर त्यांचे सगळे रुसवे फुगवे तुम्हाला खूप सांभाळावे लागतात असं मला नेहमी वाटत होतं. पण मला सोनाली कुलकर्णी असू द्या, आदिती देशपांडे असू द्या, मधुरा वेलणकर असू द्या, वर्षा उसगावकर असू द्या, किंवा आपली निशा परुळेकर असू द्या, अलका कुबल असू द्या. अलका कुबलशी पहिल्या म्हणजे मी माझ्या आयुष्यात जर डिरेक्ट केलं असेल ते अलका कुबल यांना एक मी ॲड जाहिरात केली होती. तेव्हा वर्षा गायकवाड मंत्री होत्या महिला बाल विकासच्या, आणि लेख वाचवा देश वाचवा नावाचं एक जाहिरात करायची होती. आणि ती जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली की सुशील ही जाहिरात तुम्ही करा. तर मला एक गेस्ट पाहिजे तिथे, म्हणजे कोणतरी मोठा. तर अलका कुबल माझे मित्र होते, आमचे HOD होते. लोककलामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. तर फोकचे माझे चंदन शिवे म्हणून माझे सर आहेत. मी त्यांना म्हटलं हे गाणं मला करायचं. तेव्हा ती वैशाली माळेंनी हे गाणं गायलेलं होतं, आणि आपल्या गावातली तेव्हा बकरू फारच छोटी होती. अजय भाऊ म्हणाले की अरे बकरूसाठी काय असेल तर सांग. आणि नेमकी मी ती जाहिरात मीच डिरेक्ट म्हणतो, तेव्हा मला काय अडचण नव्हती. मी अजय भाऊला फोन केला, म्हणलं अरे एक छोटासा अलका उपसोबत तू उभं राहायची संधी आहे, 1-2 सीनमध्ये दिसेल, तर तुम्ही घेऊन या. तेही नवरा बायको दोघी तिला फ्लाईटनी घेऊन आले आणि कोकणात शूट होतं. आणि अलका कुबल कॅमेरासमोर आहे. म्हणजे मी काही फिल्म शिकलेलो नाही. फेस्टिवल्स, मामी फेस्टिवल्स ही फिल्म बघून जर तुम्ही आपल्याला आत्मसात जे करता येईल, पाहून जे शिकता येईल ते शिकून, ते पाहूनच शिकवलं. मी हे कधीही दावा करत नाही की मला हे जमतं की जमतं, पण ते जमण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या. तुम्ही जर हरिश्चंद्रची फॅक्टरी नावाची फिल्म जर पाहिली असेल तर हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमध्ये जसं ते स्वतः प्रत्येक चित्रपट पाहून त्याचे नोट्स काढून ते कसं केलं जातं, त्याच्यात काय लागतं, कॅमेरा कुठला असला. कारण की चित्रपट आणि नाटक या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. चित्रपट हा टेक्निकल गेम आहे. जर टेक्निकल गोष्टी जर तुम्हाला येत असेल तर ती फिल्म होऊ शकते. नाटकाचं
गणित वेगळा. तेव्हा जेव्हा अलका कुबल माझ्यासमोर उभा आहे, कॅमेरा लागला आणि ते मला म्हणले सांग सीन काय करायचं मला. जेव्हा अलका कुबल आपल्याला प्रश्न करतात की सांगा सर काय कसं करायचं सीन, कुठे राहायचं, काय करायचं, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात आता काय करायचं. घोडा मैदान समोर होतं ना, आतापर्यंत आपण त्यांना असं स्वप्नात पाहतो अलका कुबल माहेरची साडी बापरे वगैरे वगैरे. आणि मग ते म्हणणार की सांग आता सीन, पहिला सीन सांग, कुठे येऊ मी, कुठे उभे राहू. आणि मग एक लांब श्वास घेऊन की येस मी डिरेक्टर आहे, मला सांगायचं त्यांना. आपल्याला वाटलं की अलका कुबलला काय सांगायचं, ते करून घेतील. अरे करून घेतील पण त्यांना हे सांगावं लागेल ना की पहिला सीन काय जाणार आहे, कुठून तुम्ही याल, कुठे उभे राहाल, ते वाक्य कुठून सुरू होईल, गाणं कुठे येणार आहे. मग त्यांना ते समजून सांगताना मग कळालं बापरे खूप मोठी जबाबदारी आहे. पण आता अलका कुबल स्क्रीनवर त्यांनी किती डिरेक्टरसोबत काम केलं आहे, किती मोठमोठ्या डिरेक्टरसोबत काम केलं, पण तरीही आपल्यासमोर कोण सुशील सहारे आहे आणि हा काय सांगणार मला असं मात्र त्यांच्यात तो ॲटिट्यूड नव्हता. रुजुता देशमुख आपल्या चंद्रपूर मी CDCC बँकवर डॉक्युमेंटरी केली होती आणि एक त्यांच्या 30 ते 35 जाहिराती केल्या होत्या. त्या सगळ्या जाहिरातीमध्ये रुजुता देशमुख होत्या प्रमुख भूमिकेमध्ये. एका दिवशी म्हणजे त्या मला प्रोफेशनल असावं की हेमंत सर स्वतः त्या फिल्मला त्यांनी सगळं साऊंडचं काम त्यांनी सांभाळलेलं होतं. फार कठीण काम होतं आणि 36 जाहिराती आणि अर्धा पाऊण तासाची डॉक्युमेंटरी. आणि त्यांनी दिला होता मला वेळ एका दिवसाचा की त्या सकाळचं फ्लाईटने येतील आणि पूर्ण सबंध दिवस शूट रात्री करून दुसऱ्या दिवशी ते निघून जातील. आणि इतका प्रचंड पाऊस सुरू होता. पावसाचं माझं एक वेगळंच नातं आहे. जेव्हा त्याला ये म्हटलं की येतो, त्याला नाही ये म्हटलं तर असं सांगायला लागलं तर उद्या मला बुजगावणं म्हणून उभं करतील शेतामध्ये. फक्त अंधश्रद्धा पसरून नाही, पण मात्र माहीत नाही. असं तर नेहमी झालेलं आहे की पाऊस मी कधी त्रास दिला नाही माझ्या आयुष्यात. तेव्हा शूटच्या आदल्या दिवशी 3 दिवस इतका पाऊस पडला आणि माझं समजून घ्या 17 तारखेला शूटिंग आहे आणि 16 तारखेपर्यंत म्हणजे 14, 15, 16 3 दिवस प्रचंड पाऊस पडला. सगळं युनिट टेन्शनमध्ये 100 लोक होती, 90 म्हणजे 100 लोक कलावंत काम करतात. हिरोईन म्हणजे 101 लोक होते त्या डॉक्युमेंटरीमध्ये. बरेच लोक आपल्यातली होती त्याच्यात. आणि ज्या दिवशी शूट होतं सकाळी 7 वाजता पाऊस थांबला. 9 वाजता त्या आल्या. मीच त्यांना घेऊन आलो तिकडनं नागपूरहून. आणि बघा त्या किती मोठ्या कलावंत आहे, पण दिग्दर्शक आणि कलावंत आपल्याकडे मुलांना जेव्हा आम्ही सांगतो रे दिग्दर्शक आहे, तो कॅमेरामॅन आहे, मेकअप दादाच्या पाया पडायला लागतात, आरशाच्या पाया पडायला लागतात, हे सुद्धा मुलांना सांगावं लागतं. पण हे प्रोफेशनल कलावंत आपण त्यांना प्रोफेशनल का बरं त्याला म्हणतो नाही. त्या आल्या आणि त्यांच्यासमोर त्यांनी माझं एक 7-8 ड्रेस ठेवले. सर सांगा या ॲडला हा पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे, काय पाहिजे सांगा. तुम्ही आता तेव्हा मी थोडासा हुशार होऊन गेलो. तुम्ही म्हटलं 1 मिनिट कॅमेरामॅनला बोलवा, कारण की म्हटलं मला टेन्शन येतं. पहिलं वाक्य जेव्हा येतं ना की अरे बापरे काय करायचं, तर म्हटलं थांबा 1 मिनिट. कॅमेरामॅनला म्हटलं सांग कुठल्यासाठी कुठला कलर निवडायचा. मग त्यांनी मग हेमंत दादा जनरली नाटक असलं की मी हेमंत दादाला म्हणतो की दादा सांगा सर कुठली साडी घेतली पाहिजे. अरे तू डिरेक्टर आहे ना, आपल्या डिरेक्टरनी जरी असलो तरी लाईट्सला कुठली साडी गेली पाहिजे, कुठल्या बॅकड्रॉपला काय कपडे गेले पाहिजे, मीच सगळे करणार. ह्या भांडणीत कधीही आयुष्यात मी ह्या सगळ्या कलावंतांकडनं शिकलो. ज्याचं काम त्याला करू दिलं पाहिजे. आमचे दिगंबर सर इथे आहे. नेपथ्य कसं लावायचं हे मी कोण सांगणार त्यांना. हां मला हा सीन असा पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला मला ही मदत करायची आहे, ते सजेस्ट करतील की हां सर आपण हे असं करू शकतो. तर हे जे शिकलो मी, हा जो काही माझ्यात जे गुण आले असतील हे या सगळ्या सेलिब्रिटींसोबत राहून मला ती गोष्ट शिकायला मिळाली. ती प्रत्येक सीनचा विचार कसा केला गेला पाहिजे, त्याच्या पाठीमागची भावना काय असली पाहिजे, त्याच्या पाठीमागचा कोण काम करणार व्यक्ती त्याला मान दिला पाहिजे, त्यांनी ते काम केलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी मी नाही केलं पाहिजे. हा जो मीपणा आपल्या अंगात असू नये हे जे काही शिकलो असेल ते ह्या सेलिब्रिटींसोबत राहून त्यांच्यासोबत काम करून त्यांच्यासोबत जगून शिकतात. जे हे जे काही मी आज बडबडत असेल ते सगळे अनुभवाचे बोल. जर आशिष देवसरांना माझा पहिला इंटरव्ह्यू 180 इंटरव्ह्यूच्या आधीचा एक जो काही झाला असेल त्या मुलाखतीत आणि आजच्या मुलाखतीमध्ये जमीन असताना 14 वर्षाचा फरक आहे. ते 14 वर्ष सतत काम करतोय म्हणून मी इथे उभा. आशिष देवसरांचे माझे संबंध आहे, अरे आज काही कोणी नाही आहे मग तू येऊन जा असं नाही आहे. ते काम आम्ही करतोय म्हणून तो मान आहे.
आणि जर तुम्ही तितक्या मेहनतीनं प्रॉपर मेहनतीनं जर तुम्ही काम केलं तर तो मान तुम्हाला 100% मिळतोच मिळतो. निशा परुळेकर नावाची अभिनेत्री यांनी हे कामही केलेलं आहे. एक घरची आठवण म्हणून सांगतो. निशा परुळेकरनी रमाई आंबेडकर फिल्म केली होती, त्यात तिने रमाईची भूमिका केली होती. मी मुंबईतून आलो होतो आणि नेहमी आमच्या वार्डातल्या तेव्हा खूप रमाई आंबेडकर ही खूप चालली होती आणि वार्डातनं बायका सगळे ऑटो घेऊन सगळे लोक मिळून जायचे ना फिल्म बघायला. आणि मी मुंबईतून घरी आलो आणि मला कळलं की आई फिल्म बघायला गेली होती. आई म्हणते की मला आईच्या डोळ्यात पाणी, रमाईनी किती मेहनत केली बाबासाहेबांसाठी काय झालं वगैरे.